चला तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती सेमीफायनल नंबर 1 ही प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा उशिरा जोडलेल्या प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 22 खोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 हा दैदिप्यमान पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बघता बघता सेमीफायनल 1 कडे आपण वळत आहोत. 4 ओव्हरचा सामना, दोन ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये भिडताना लढताना आपल्याला दिसून येतील. एकीकडे संघ आहे खोणीसी तर दुसरीकडे जय भोळे नेवाली. ईश्वरी 11 या नावाने संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरला. जय मल्हार ईश्वरी 11 पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, लेट्स द वॉर बिगिन. पहिलं षटक कॅप्टन नयन भोईर. तुषार आलेत पहिल्याच ओव्हर मध्ये. नयन भोईर यांच्या नेतृत्वाखाली खेळत असणारा नेवाली संघातील पहिलं षटक तुषार जाधवच्या हातामध्ये. 4 ओव्हरचा सामना, पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिल्याच बॉलवरती ही सिंगल रन. सरफराज इन ऍक्शन. तुषार जाधव बॉलिंग करत असताना सेमीफायनल नंबर 1 चा थरार तुम्ही पाहता. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो जाईल थेट फायनल मध्ये. संडेच्या दिवशी अर्थात संडे धमाल जे आपल्याला पाहायला मिळणार, त्यामध्ये ग्रँड एंट्री मिळणार या दोन पैकी एक संघाला. पाहूया दोन्ही संघ, एकाने कालचा दिवस गाजवला, एकाने आजचा दिवस गाजवलाय. तुषार तयार. सरफराज आणि सरफराज या चेंडूवरती लिहिलं होतं कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. हा चौकार. थँक्यू. डीजे कॉपी बुक स्टाईलने पाहूयात ऍक्शन रिप्ले. सहजतेने फाटक्याच्या प्रेमात पडावं इतका सुंदर फाटका सरफराजचा आपण पाहतोय. पार्थ मात्र लकी राहिलेले कोणी सी टीम साठी, कारण तो जेव्हाही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतो तेव्हा सरफराज चांगली बॅटिंग करतो, जेव्हा तो उतरतो तेव्हा सरफराज आउट होतोय. त्या कारणास्तव तो आता कॉमेंट्री बॉक्स मध्येच. स्वीप करतायत. फेवरेट स्ट्रोक आहे सरफराजचा. आता आडवा बॅटनं कडवा प्रहार करत असताना स्क्वेअर लेग टप्पा घेत आणखीन एक चौकार. तो मुश्किल भी आसान लगती है. मनामधली सुरुवातीला जे युद्ध आहे ते मनामध्ये जिंकावं लागतं, त्यानंतर मैदानाचे युद्ध तुम्ही सहजतेने जिंकू शकता. म्हटलं जातं शांततेच्या काळात जर जास्त घाम गाडला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. तशीच बॅटिंग सरळ खेळतात. व्ही मध्ये बॉलर्स बॅक ड्राईव्ह सिंगल तर आतापर्यंत कंप्लीट केलेली आहे. सरफराजनं क्लिनिकल बॅटिंग केलेली आहे. 2 चौकाराच्या मदतीनं संघ आतापर्यंत जाऊन पोहोचला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 या धावसंख्येवरती. उशिरा आलेल्या प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. त्यांच्याच माहितीसाठी ईश्वरी 11 जय मल्हार खोनीसी या संघ प्रथमतः बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतं. तर टॉस जिंकल्याच्या नंतर जय भोले नेवाली संघ, ज्याने कालचा दिवस गाजवला, तो संघ इन ऍक्शन फिल्डिंग करत असताना आतापर्यंत 10 धावा. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न सॅकिंग एंडला आता विकी पोहोचलेत. डॉट बॉल त्यांच्या विरोधामध्ये फेकण्यात आलेल्या 5 बॉल मध्ये फक्त 10 धावा. 2 चौकार जबरदस्त आले जरूर, परंतु तुषार देखील कुठल्या कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये, तेच त्याने आता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलेलं आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 10 धावा म्हटल्याच्या नंतर तुषारची गोलंदाजी ही इकॉनॉमिकल राहिलेली आहे. अंतिम बॉल ओव्हर द स्टम्प्स. लॉफ करतायत आडवा बॅटनं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वाडिश लॉंग ऑनला जवळपास काउ फेसला जबरदस्त प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं. फक्त सिंगल या बॉलवरती सरफराज राहील नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. तुषार जाधवचं पहिलं कमालीचं षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. विकेट जरी आलेलं नाहीये, परंतु षटकाची सांगता इथून 11 धावेने होते. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय बिनगडी बाद. 11 धावा विथआउट लॉस. 11 ऑन स्कोर कार्ड.
टीम मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 11 धावा. कॅप्टन आलेले तेज लागून पाठीमागे बॉल फर्स्ट स्लिप मध्ये एकच रन. या बॉल वरती आपण पाहतात संपूर्ण संघ जबरदस्त फिल्डिंग केल्यामुळे किती उत्साहित आहे, किती मोटिवेटेड आहेत. 100% कमिटमेंट सर्व खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये देत असताना, कारण गावासाठी लढतात, संघासाठी लढतात. त्यांना या 22 एकर कोळा ग्रुप आहे गावदेवी चषकाच्या फायनल मध्ये त्यांना त्यांच्या संघांना पाहायचं. ते कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज देत असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या 11, कॅप्टन 12 धावा पुस्तकावरती लागलेल्या आहेत. नयन भोईर कॅप्टन आहेत नेवाले टीमचे, जे गोलंदाजी करतात ओव्हर नंबर 2 मध्ये. कॅप्टन वर्सेस ही लढत आपण पाहत आहेत. जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्याच्या नंतर ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, आतमध्ये वळण घेणारा चेंडू, तर सरफराजला बीट केलाय. डॉट बॉल. सन्माननीय महेश डोवाळे साहेब बदलापूर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आडवा बाटना हा फटका फक्त सिंगल. या बॉल वरती थोडासा नाराज आहे सरफराज, परंतु नयननं काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या बॉल पासून त्याचा अटॅकिंग क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पेश करताना पाहायला मिळालंय. सरफराजच्या विरोधामध्ये डॉट बॉल टाकणं म्हणजे भरपूर मोठी गोष्ट सध्या तरी आपण मानू शकतो आजच्या दिवसामध्ये. शरीरापासून दूर आतमध्ये वळण घेतोय. वाईट बॉल, पंचांचा इशारा आलेला आहे. 14 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती लागतात. नयन भोईरचा या चेंडूचा विचार केला. टप्पा पडल्याच्या नंतर आतमध्ये वळण घेणारा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, परंतु पंचांना शहानिशा केल्याच्या नंतर पंचांना आढळलं की भरपूरच बाहेर जाणारा हा चेंडू. एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळाली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवरती. मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल यात मात्र काही शंका नाहीये. सेमीफायनल नंबर 1 चा चालू असलेला थरार. लॉफ करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटम बॉलचा टायमिंग नाहीये. वरच्या बाजूला स्टिकरला लागला बॉल. फक्त एक सिंगल लॉंग ऑन वरून खेळाडू कदाचित तुषार त्या ठिकाणी पोहोचतात. फक्त 1 रन या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. जबरदस्त सुसाट फॉर्म मध्ये असणारा संघ कोणीसी टीमला आतापर्यंत शांत ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलेले आहेत. जय बोले नेवाली संघाचे गोलंदाज सरफराज धुमाकूळ घातला आजच्या दिवसामध्ये. लॉफ करतात, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतात का. नयननं कॉल केला, ओ दूर राहिलेत. सरफराजची गोल्डन विकेट घेण्याची संधी होती, दूर राहिले. बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला आणि 2 धावा या बॉल वरती मिळतात. टीमची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे फ्लाय होत असताना धावसंख्या आता हळूहळू आकार घ्यायला सुरुवात झालेली आहे. बिनगडीबाद 17 वरती आहे. जबरदस्त बॅटिंग. मागच्या सामन्यामध्ये 5 षटकारांच्या मदतीनं 10 बॉल मध्ये 34 बनवल्या होत्या. 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा नयनने आतापर्यंत दिलेल्या आहेत. एक चान्स देखील क्रिएट झालं. मागच्या दोन्ही मॅचेसचा जर विचार केला, तिन्ही मॅचेसचा जर विचार केला तर सरफराजला इतके उशीर शांत ठेवण्यामध्ये कुठला संघ यशस्वी ठरला नाही. कदाचित त्याचाच अभ्यास करून नयन भोईरनं जबरदस्त बॉलिंग टाकत असताना शेवटचा बॉल आहे. बिनगडीबाद 17 धावा धावपटलावरती. लॉफ करतात, फार काल शांत राहील तो सरफराज कसला. ओ पिचला लॉफ करत असताना सरळ लॉंग ऑन च्या डोक्यावरून पाठवला. षटकार आला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 वरती जाऊन पोहोचलेला आहे संघ बिनगडीबाद. डीजे दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हर मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23. शेवटचा बॉल आपण पाहिला, चुकीचा चेंडू खऱ्या अर्थानं ओव्हर पिच टाकला. नयन त्याचाच फायदा उचलत असताना सरफराजनं षटकार टोकला. 7 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 18 बनवल्यात आतापर्यंत सरफराजनं, तर विकी 5 बॉल मध्ये 4 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय. चला अतिरिक्त टाइम न करता आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या.
थँक्यू डीजे. लगेचच वळूयात मॅच कडे. जवळपास आपण पाहतात पहिल्या सत्राचा डाव इथून चालू असताना 4 ओव्हरचा हा सामना 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 23 वरती. बिनगडी बाद 23 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर आता जय भोले नेवाली टीम कडून येत असताना कुणाल आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये कुणाल भोईर आलेले आहेत. 2 ओव्हर मध्ये 23 बनवल्यात. चला जास्तीचा टाइमपास न करता लगेच सामन्याला स्टार्ट करा प्लीज. मॅच बॉल आलाय कदाचित. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात कुणाल भोईर बॉलिंग मार्क वरती. 2 ओव्हर मध्ये 23 स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विकी. सेमीफायनल नंबर 1. दूर आहे शरीरापासून, अवे फ्रॉम द बॉडीचा फंडा इस्तेमाल करत असताना कुणाल भोईर. संधी फार कमी वयामध्ये या संघामध्ये निवड त्याची झालेली आहे आणि का झालेली आहे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये तो पेश करत असताना भरपूर यंगस्टर तुम्हाला नेवाली संघामध्ये देखील पाहायला मिळतील. कोणी सी मध्ये देखील पाहायला मिळेल, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ यंगस्टर्स. बिनगडी बाद 23 ओव्हर द स्टंप्स. कुणाल तयार. कमी गतीने टाकलाय लॉंग ऑनला. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. विकेट मैदानाच्या बाहेर. तुषारने पकडले सहज साधी आणि सोपी झेल. पहिला धक्का लागतो ईश्वरी 11 जय मल्हार खोनीसी टीमला 23 ला. एक गडी बाद. थँक्यू सो मच. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. 23 फॉर 1. जय बोले नेवाली टीमला मस्ट नेटेड ब्रेक थ्रू इथं मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना आर्यन ठोंबरे नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती न्यू फ्रेश बॅट्समन. लॉफ करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट. कव्हरला इनफिल्ड मध्ये प्रोटेक्शन. डीप मध्ये खेळाडूसाठी लॉंग चेस. सेकंडचा कॉल स्ट्रायकिंगला थ्रू. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. सेमीफायनल नंबर 1 चा थरार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहात. 2 ताकदवार टीम मध्ये चालू असलेला हा बॅटल. 25 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती लागतात. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. पहिली विकेट मिळाली ती कुणाल भोईर या गोलंदाजाला. आता पाहूया सरफराजला किती उशीर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतात. स्ट्रायकिंग एंडला आर्यन. लॉफ करतात आडवा पाटणं. वाडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पकडली झेल. फलंदाज बाद. हरेश होते काऊ फेसला सहजतेने झेल त्याने पकडली. दुसरा मोठा धक्का लागत असताना कोणी टीमला बॅट्समन आउट. कदाचित फटका बसतोय का कोणी टीमला हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं, कारण मगाशी देखील पाटील सरांना तेच उल्लेख देखील केलं की आज थोडासा वातावरणामध्ये आपल्याला बदल जाणवतो. कदाचित त्याचाच फटका जसा काल चिंचपाडे संघाला बसलेला कदाचित तसाच फटका या 2 संघांमधून एक संघाला बसेल का हा देखील पाहणं मोठं उत्सुकताचं राहणार आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हर्ष पाटील आलेले आहेत. दुसरी सफलता इथे मिळत असताना बॉलर कुणाल भोईरला फार कमी वयामध्ये संघामध्ये स्थान मिळाले. ते देखील 3रं षटक टाकण्याचं आणि त्याने दोन साइड बॅट्समनला त्याने आउट करण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला. आतापर्यंत 2 गडी बाद 25. अंतिम 2 बॉल कुणालच्या अजूनही बाकी आहेत. आडवा पाटणं फटका पुन्हा एकदा हरेशेत पोहोचतील का पाहूयात. नाही पोहोचणार. त्यांना बीट करून बॉल सरळ चाललाय. काऊ फेसला एक टप्पा घेत सीमा पार चौकार.
थँक्यू डीजे. हर्ष बाट मधून पहिल्याच बॉलवरती हा पहिला चौकार 400च्या स्ट्राईक रेटनं केलेली विध्वंसक सुरुवात हेल्दी रन रेट इथून मेंटेन करत असताना आडवा बॅटना फटका जबरदस्त टायमिंग विथ द फ्लो खेळत असताना फाईन लेगला सलगचा दुसरा चार. फलंदाज हर्ष बाट मधून 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 3 ओव्हर मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 गडी बाद 33 धावा 33 for 2. आई गाव देवी बघत शत आई गाव देवी बघत शत आई गाव देवी बघत शत दंड हात्याला बेधडक क्रिकेट त्याला नाद कडक क्रिकेट त्याला नाद कडक क्रिकेट त्याला नाद कडक पडावाला नावाला आला करतात सारे वे पडावाला नावाला आला करतात सारे वे आमच्या नीतीनं म्हात्रे दादा किंग माणूस हायलय ग्रेट तो दादा लाखात एक आई गाव देवी बघत आई गाव देवी. स्पर्धेचं थीम सॉन्ग तुम्ही ऐकत असताना आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये बनला 33 धावा. 11च्या सरासरीने 33 आतापर्यंत बनवलेले आहेत. आणखीन शेवटच्या षटकाचा आता खेळ बाकी आहे. पाहूयात प्रयत्न असेल कोणीसी टीमचा की जास्तीत जास्त स्ट्राईक आता सरफराजला मिळू देत. 7 बॉल मध्ये त्याने इंडिव्हिज्युअल 18 बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग हर्षने आपल्या माध्यमातून सिद्ध केलेली. 400च्या स्ट्राईक रेटने 2 बॉल मध्ये 8. टीमचे कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असताना पाहूयात त्यांच्याच नेतृत्वाखाली आता सरफराज कशा प्रकारची बॅटिंग करतोय. 2 गडी बाद 33 धावा. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती. सचिन पाटील करून देईल नेवाली संघाला कमबॅक की ठरेल सरफराज पुन्हा एकदा या मॅच मध्ये हवी हे पाहणं आता उत्सुकताचं राहणार आहे. चांगलं बॅटल चांगला कॉन्टेस्ट आता मैदानाच्या आतमध्ये ज्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली आहे तशा प्रकारची मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहिलाच बॉल आडवा बॅटनं हा कडवा प्रहार आहे. सरफराज थांबेल ते नाव सरफराज कसला पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत षटकार. कोणीसी मैदानाच्या आतमध्ये सुसाट वेगानं धावा बनवत असताना 39 या धावा संख्येवरती संघ जाऊन पोहोचलेला. अजूनही 5 बॉल आहे. टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. हर्ष आल्याच्या नंतर सरफराजचं देखील कॉन्फिडन्स जुनावलं कारण त्याने खेचलेले 2 बॉलवरती 2 चौकार कुठेतरी धावसंख्या पुढे नेण्यामध्ये मदत केलेली आहे. पाहूयात आता सचिन पाटील करेल का कमबॅक. आणखीन एकदा उडवलाय मिस टायमिंग स्ट्रोक वरच्या बाजूला लागला बॉल. टीम कॅप्टन नयन भोईर डाऊन द बॉल. मिस्टेक करेल तो नयन भोईर कसला पकडली कॅप्टन जेल. फलंदाज बाद मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. 39 ला लागणारा महत्वपूर्ण 3रा धक्का. कॅच पकडल्याच्या नंतर कॅप्टनच्या चेहऱ्यावरचा स्मित हास्य भरपूर काही रहस्य सांगून देत असतात. तशाच प्रकारची कॅच पकडली नयन भोईरनं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य तुम्हाला बरंच काही सांगून देईल. ज्या कामासाठी कॅप्टन गोलंदाज सचिन पाटीलला उतरवलं तो काम त्याने आता पूर्ण केलेलं आहे. पाहूयात नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये नितीन उपस्थित होत असताना टीमची टोटल 39 वरती 39 for 3. नितीन फुलवरे आता मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटीलच्या अगेन्स्ट. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बिगिट करायचं होतं बाहेर टाकला होता. ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न हर्षच्या वतीने झालाय जरूर परंतु मागे का गेला हा सर्वात मोठा प्रश्न. कारण 2 बॉल मध्ये 8 धावा हर्षने बनवले होते. स्ट्राईक रोटेट करण्याची कदाचित गरज होती का परंतु विकेट किपरची चालाकी कुठेतरी त्याला मागे फिरण्यामध्ये भाग पाडली आहे. सचिन पाटीलचं जबरदस्त कमबॅक 39 for 3. आडवा बाटने पार करण्याचा प्रयत्न हो क्षेत्र सोडलं नितीन. फलंदाज बाद. पाहूयात नक्की कुठला फलंदाज बाद होईल.
क्रॉसिंग साठी कदाचित चेक करण्यासाठी पंचांना क्रॉसिंग चेक करायचं का ते पंचांना रेफर केलेलं आहे. तर पंच आपला इशारा काय ते कळवा. यस, फलंदाज नितीनला बाद पंचांना घोषित केलेला आहे, त्यामुळे नवीन बॅट्समन जो जाईल तो जाईल स्ट्रायकिंग एंडला. कदाचित या आधीच्या चेंडूवरती हर्षने स्ट्राईक घेणं गरजेचं होतं का. ज्या धावा बनल्यात त्या कोणी टीमला नक्कीच सेकंड इनिंग मध्ये मदत करतील का. नेवाली संघाचे नईन बोरने जे जाळं विणलं होतं सरफराजसाठी ते यशस्वी ठरलं, जे जाळं विणलं होतं विकीसाठी हर्षसाठी ते यशस्वी ठरलं. म्हणजेच जे बोले नेवाली संघाचा प्लॅन ए आतापर्यंत सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 या धावसंख्येवरती 4 गडी बाद. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहतात. फक्त 6 धावा सचिन पाटीलने दिल्यात. शेवटच्या अंतिमचे 2 बॉल सेमीफायनल नंबर 1 च्या थरावर तुम्ही पाहता. जो संघ जिंकेल तो थेट जाईल फायनल मध्ये. नवीन फलंदाज संदेश, आडवा पाटना हा फटका, एक सिंगल तर कंप्लीट सेकंडचा कॉल. 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय का. दोन्ही फलंदाज निघालेत आणि बघता बघता 3 धावा इथून पूर्ण झालेल्या आहेत. आमच्या स्टेजच्या डाव्या साईडला ज्या प्रेक्षकांना पडद्यावरती पाय ठेवलं, आपल्याला नम्रतेची विनंती की आपण तो कृपया करून पाय काढावा. पडदा ही आमच्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शान आहे. हिटमॅन शर्मा स्टँड मध्ये, रोहित शर्मा स्टँड मध्ये ज्या प्रेक्षकांना पडद्यावरती पाय ठेवलेला, थँक्यू सो मच. 3 धावा या बॉलवरती मिळतात. 3च्या मदतीने संघाची धावा संख्या 42. आता हा अंतिम चेंडू कदाचित मॅच मधला निर्णायक चेंडू ठरू शकतो, खास करून खोनीसी टीम साठी. या ज्या अंतिम षटकामध्ये ज्या धावा येतात त्याच कुठेतरी फायदेशीर ठरतील. नेक्स्ट इनिंग मध्ये फाईट करत असताना खोनीसी या संघ 42 धावा आतापर्यंत धावा पटलावरती आहेत. शेवटचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्र सोडले, रनआउटची विकेट नक्की येईल मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, फलंदाज बाद. सेमीफायनल नंबर 1 चा थरार तुम्ही पाहतात. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाड आयोजित आई गावदेवी चषकाची पहिली सेमीफायनल. ईश्वरी 11 जय मल्हार खोनीसी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बोले नेवाली या 2 टीम मध्ये सुरू असलेला सामना. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालेला. 42 धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात खोनीसी टीमनं. 43 धावसंख्येचं कंपल्सरी टार्गेट चेस करावं लागणार आहे जिंकण्यासाठी इथे जय बोले नेवाली संघाला. तर पाहूयात या धावा चेस होतात का डिफेंड होतात. त्यापूर्वी एक महत्वपूर्ण सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांना विनंती करत आहोत की आपल्या पवित्र शुभ असे आपण ज्याने 2 दिवसामध्ये आपल्या समालोचनाच्या जोरावरती, आपल्या आवाजाच्या जोरावरती आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या मेहनतीच्या जोरावरती घुमतंय, त्या अर्थातच बालू पाटील सर यांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. ॲज अ सिनियर कॉमेंटेटर भरपूर चांगली भूमिका त्यांची 2 दिवसामध्ये चांगलं आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत आलेलं आहेत. आणि त्याच बालू पाटील सरांचा भव्य सन्मान संपूर्ण 22 एकर कोळा ग्रुप आणि गावदेवी चषकाच्या वतीनं आपण करत आहोत. हा विशेष भव्य सन्मान मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहतात. ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते बालू पाटील सरांचा हा विशेष भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. आता पुन्हा एकदा वळूयात अंतिम सामन्याकडे. सेमीफायनल नंबर 1, 43 टार्गेट. या धावा चेस होतात की डिफेंड होतात. आई गावदेवी चषकाच्या थेट ग्रँड फायनल मध्ये कुठला संघ एंट्री मिळवतोय. ईश्वरी 11 जय मल्हार खोनीसी की जय भोले नेवाले. एकीकडे कॅप्टन हर्ष, एकीकडे कॅप्टन नयन. पाहणं उत्सुकताच ठरणार आहे. तर लगेचच करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. तुर्तास आम्ही थांबतोय. आजचा आमचा शेवटचा टर्न. तुर्तास आम्ही थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा आणि ऐकत राहा. आई गावदेवी चषक 22 एकर कोळा ग्रुप आयोजित ही स्पर्धा सेमीफायनल नंबर 1 चा थरार. वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूयात. ऐकूयात आवाज बालू पाटील सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच.
मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक 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 स्वागत. आई गावदेवी आपण 22 एकर कोला ग्रुप आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित आपण आता गावदेवी चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा, अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि या स्पर्धेचा पाहता पाहता दुसरा दिवस सेमीफायनलचा दिवस आपण पाहू शकता. 22 एकर कोला ग्रुप चिंचपाड आयोजित आई गावदेवी चषक 2024 दमदार आयोजन आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करताना आपण बघितलं तर खोनी सी संघाने म्हणजे आपण बघितलं तर जय मल्हार ईश्वरी 11 खोनी सी संघाने धावा केल्यात. आपण बघितलं प्रथम बॅटिंग करताना 43 चं लक्ष असणार 42 केलेत, कारण ह्या संघाने चेस करताना खूप मोठ्या मोठ्या धावा चेस केल्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहू शकता. यावेळेला जय बोले नेवाली संघाची हरेश आणि सचिन पाटील ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. सचिन आणि हरेश ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. कारण का लक्ष आता असणार आहे की फक्त लक्ष एकच आहे की 43 धावा करायच्या, थाटामाटात मेगा फायनल मध्ये जायचं. ग्रामस्थ देखील दोन्ही संघाचे खूप मोठ्या प्रमाणात त्या ग्रामस्थांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय, पक्षी आपल्या घराकडे पालायन करतायत आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली सेमी फायनलची मॅच. गोलंदाजी मार्कवर नितीन येतोय. आमच्या समालोचन कक्षा एंड कडून ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, मिड ऑन ला एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंगॉनला डीप मध्ये तैनात आहेत. जिथे आपण बघितलं तर नेवालीचे पाठीराखे भरपूर प्रमाणात उभे आहेत. ऑफ साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट टर्मॅन पॉइंट, शॉर्ट पॉइंटला आपण पाहू शकता. शॉर्ट कव्हरला क्षेत्रक्षण, लॉंग ऑफला क्षेत्रक्षण. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू उडवला, यावेळेला मिड ऑनला बीट केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू थांबलाय पडल्यानंतर 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. आर्यन आहेत, कारण की आता आपण तर महत्वाची लढत आहे. काहीच कोणी संघांना आपण तर रोखलं इथं. मी तर म्हणे सरफराज जरी होता पण धावा येत नव्हत्या आणि त्या सरफराजने मोठे फटके मारण्याच्या नादात त्याच्याकडनं मोठे फटके आले 1-2, पण नंतर मात्र जे विकेट देखील गेले. पहिल्या चेंडू ती 2 धावा आणि खातं उघडलं. यावेळेला आपण पाहू शकता सचिन नितीन राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. हो, चांगला चेंडू होता यावेळेला डाऊन दी ग्राउंडच्या मध्यातून. चांगलं क्षेत्रक्षण, काय क्षेत्रक्षण. हर्ष पाटील कॅप्टन कूल आपल्याला बघायला मिळतंय. नाही, आम्ही नेहमी सांगतो ना, ना नावासाठी ना पैशासाठी ना भावासाठी आम्ही क्रिकेट खेळतो आमच्या गावासाठी. कारण गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. संघ मात्र 2 स्वप्न मात्र एकाचं खरं ठरणार. अतिश कुणाचं स्वप्न खरं ठरणार, नेवाली वासियांचं की खोनी वासियांचं. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. छोटा पॅकेट बडा धमाका. हरेशला आपण पाहू शकता. ओ बॅकफुट घेऊन केला, पंच केला. यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सरफराज आहे तिथे. आज जिथे जातो तिथे सरफराज बघायला मिळतो. बॅटिंग मध्ये सरफराज, क्षेत्ररक्षण मध्ये सरफराज. नाही, फटका खूप चांगला होता हरेशचा. गुंडप्पा विश्वास स्टाईलने पंच केला होता. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा. 43चं लक्ष आहे. नितीन चांगली गोलंदाजी करतोय. एका गोलंदाजाला 7 कुणाची लाभते. तर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षाचे जसे पकवाज वादकाला गवय्याला पण गायकाचे 7 लाभते ना, तशाच प्रकारचे क्रिकेट आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून यावेळेला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. एक डॉट चेंडूंना संघर्ष वाढवणारे, एक डॉट चेंडू संजीवनीचं काम करणारे जय मल्हार ईश्वरी 11 खोनी सी संघासाठी. नितीन पुन्हा एकदा हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळतोय. नितीन फुलोरेला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. स्ट्रायकेला सचिन. ओ उडवला यावेळेला हेलिकॉप्टर. लँड कुठे होतं, 1 बाउन्स, लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार. 8 धावा धाव फल करते आपण पाहू शकता. नाही, ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील ना रेश आपण म्हणजे तर हेलिकॉप्टर भरपूर प्रमाणात उडवले जातात. जरी हेलिकॉप्टर हा फटका कोणी आणला तर महेंद्रसिंग धोनी, आणि त्याला हा फटका शिकवला कोणी, त्याचा मित्र संतोष लाल. संतोष लाल जेव्हा आजारी होता तेव्हा महेंद्रसिंग धोनींनी सांगितलं डॉक्टरांना, तुम्हाला पाहिजे तेवढा खर्च करा पण माझ्या मित्राला वाचवा, पण तो वाचू शकला नाहीये. तर महेंद्रसिंग धोनी सांगतो की माझ्या मित्रानेच मला हेलिकॉप्टर शॉट शिकवला. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा. पुणे तर नितीन गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षमतेत बदल केला जातोय. वाडीश लॉंगरला क्षेत्रक्षण डीप मध्ये तैनात केलं गेलंय. ओ फटका चांगला यावेळेला. पीच पंच केलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. संदेशने काय केलंय, दबावाखाली क्रिकेट खेळू नका. मी तर म्हणेल दबावाखाली तुम्ही प्रेशरच क्रिकेट खेळता. चुका करताना एक सोपा झेल सुटलाय. झेल कुणाचा सुटलाय, सचिनचा सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आपण बघितलं तर धावा झाल्या. धाव फलकर ते आपण पाहू शकता. आता 9 धावा.
18-34 ची गरज आहे. समीकरण बघितलं तर महाग नाहीये, सोपं देखील नाहीये. संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. आज सूर्य आपण बघितले थोडासा लवकर लवकर अस्ताला चाललाय. तर जर बघितलं तर संध्याकाळच्या अजून आपण बघितलं तर 4:55 म्हणजे 5ला 5 कमी आहेत. कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार, कोणता संघ या स्पर्धेला अलविदा करणार, कोणता संघ या स्पर्धेला टाटा बाय बाय करणार. आयोजकांनी केलेली मेहनत कुठेतरी आपण सफल होताना दिसतंय. जयेंद्र शेठ बोडके देखील आपण बघितलं डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत. त्यांना माहिती आहे आपल्याला देखील एक मोठं आयोजन करायचं कुस्त्यांचं. 19 जानेवारीला सर्व कुस्तीपट्टूंनी त्याचा अवश्य लाभ घ्या. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर साहिल येतोय. साहिल पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 18-34 पहिला चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. झेलची शक्यता आहे. सरफराज आहे, चूक होणार नाहीये. बॅटर बाद. सरफराजने आजचा दिवस गाजवलाय. जिथे जाते तिथे सरफराज. गोलंदाज बॅटिंग असो सरफराज, क्षेत्ररक्षण असो सरफराज, जेल पकडायला सरफराज. काय नाव गाजतय. महिलांसाठी जसं सर्फचं नाव येतं ना तोंडात, तसं आपण क्रिकेटरसाठी सरफराज नाव येतंय. महिला कपडे धुवायला गेले की सर्फ आठवतो त्यांना. महिला अजून काय करायला गेलं त्यांना सर्फ आठवतं. लादी धुवायला गेली तरी. पण आता इथे क्रिकेट खेळताना आपण खोनी वाचना फक्त सरफराज आठवतोय. तेजस जबरदस्त क्रिकेट, फायटिंग क्रिकेट. नाही त्यांचे बाबा देखील आम्हाला त्याविषयी मिळाले की म्हणाले माझा मुलगा कसा खेळतो. आम्ही म्हणलं सरफराज खूप चांगलं क्रिकेट खेळतो आणि ते देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात 40+ माध्यमातून. बाबांना केव्हा समाधान मिळतो जेव्हा दुसऱ्यांनी सांगितलं ना, आणि खास करून समालोचकांनी सांगितलं की आणखीन त्यांना समाधान मिळतो की माझा मुलगा काहीतरी चांगलंच खेळत असेल. नवीन बॅटरला 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता. सचिन बाद झाल्यानंतर राहुल आलाय. राहुल जाधव 17-34 प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. साईल हा चेंडू पूल केला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकाला 2 धावा मिळतात का पाहायचंय. फंबलिंग झालंय, चूक झालीये. 1चं रूपांतर 2 मध्ये होतंय. धावसंख्या 11. समीकरण बदलतंय आता. येणारे आपण वेळ तर चेंडू बाक्यात 16-32 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. समीकरण बघितलं ना सोपं आहे, पण क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटची धाव तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्ही विजय होत नाही किंवा उपसंघ हारत नाहीये. साहिल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. फुल टॉस आहे, लॉफ केलाय. चेंडू उंच गेलाय, पाठवून दिला यावेळेला. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेपार. षटकार. हे 22 एकर कोला गुट्याचा आलाय हो चर्चे. आज चिंचपडा कल्याण शहरात दादा आलाय हो चर्चे. 15 चेंडू 26 ची गरज. एका षटकाराने समीकरण बदललंय. धावसंख्या धावफलगत 17. एक एक मोठ्या पटक्याने बघा निवाळी वासे उभे राहत आहेत. तर एक एक विकेटच्या माध्यमातून खोनी संघाचे पाठीराखे देखील टाळ्या वाजवतात, चेअरअप करतायत. प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज या स्पर्धेचा 2रा दिवस, पण आमचा 2ऱ्या दिवसातील हा शेवटचा टर्न आहे. 2 दिवस आम्हाला यशने इथे समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला साहिल राईट आर्म ओव्हर द मारा करतो. स्ट्रायकरला राहुल. पुन्हा एकदा लॉप केला. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला लॉंग ऑन सीमा रेषेपार. सलग 2 चेंडू 2 षटकार. हे 22 एकर कोला गुट्याचा आलाय हो चर्चे. आज चिंचपडा कल्याण शहरात. राहुल नावाचा पण वादळ आलंय मैदानात. हे वादळ जर शांत केलं नाही तर इथून मात्र सामना जिंकून देईल. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 23-20 धावांची गरज आहे. साईड पुण्याचा फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. चेंडूला पाठवलं यावेळेला. 1 बाऊ. चेंडू गेला यावेळेला लॉंग लेट सीमा रेषा पार. चौकार. हे 22 एकर कोला गुट्याचा आलाय हो चर्चे. थँक्यू महेश डोवाळे साहेब यांच्याकडून आपण येतो बदलापूर. यांच्याकडून 3 षटकाराला 2000 रुपये. धावसंख्या वाढते वेगाने. धावसंख्या धावफल करते आपण 27. समीकरण आता सोपं होत चाललंय. 2रं षटक आपण पाहिलं तर 13 चेंडू मध्ये 16. समीकरण सोपं आलंय आता. पण हा चेंडू फार महत्वाचा आहे. काय बॅटिंग करतोय मैदानावर गेल्यावर ना. राहुलला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. हरेश बघा चेंडूची लकाकी आणण्यासाठी त्याला आपण तर चुना लावतोय. कारण सफेदी आली पाहिजे, बॉल दिसला पाहिजे, चेंडू रिलीज होताना दिसला पाहिजे.
एक षटकार मारला तरी 1000 रुपये. साहिल पुणेचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला आपण राहुलला पाहू शकता. हा चेंडू उडवलाय, झेलची शक्यता आहे. नाही लालच बुरीची. जेव्हा जेव्हा पारितोषिक लावलंय ना तेजस तेव्हा तेव्हा विकेट गेलाय. मी तर म्हणेल कुठेतरी राहुलने घाई केली. सिंगल घ्या. खरं सिंगलला फार महत्वाचा. येणारे 12 चेंडू 16ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. 8ची सरासरी आहे. या षटकात साहिलच्या धावा आल्या तब्बल आपण पाहिले तर 18 धावा आल्या आहेत. कुंदनचं षटक फार महत्वाचं असणार आहे. राहुल बाद झालाय. थोडशा आशा मावळल्या आहेत पण नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता यावेळेला. हेमंत आलाय. हेमंतने देखील काल खूप चांगला खेळ केलाय पण आज त्याला करावं लागणार आहे. गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. एका बाजूला हरेश डोकं शांत ठेवून बॅटिंग करतोय कारण त्याला माहिती आहे सिंगल डबलने देखील आपण इथून सामना जिंकू. तर घाई काय करायचे. मी तर म्हणेल अति घाई संकटात नेईल आणि तीच घाई केली राहुलने आणि त्याला डगआउट मध्ये यावं लागलंय जड पावलांनी. आपण पहिले ते नेवाली वासिंचे थोड्यासा आपण तर छातीचे धडकन आता वाढले असतील पण मी तर म्हणेल काही गरज नाही. शांततेने मॅच पहा. चांगलं क्रिकेट खेळतो जिंकेल. क्वालिटी क्रिकेट कोण खेळतं पाहायचंय कारण हे षटक फार महत्वाचं असणार आहे. कुंदनचं षटक सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. कुंदनचं षटक एकतर वापसी करेल आपण तर खोनीसी संघाला नाही तर इथून आपण तर जय बोले नेवाली संघ देखील विजयाकडे वाटचाल वेगाने करेल. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग स्क्युअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. कुंदन आमच्यासून दूर जाताना सूचित करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. यावेळेला हा फटका का मी तर म्हणेल खरे हरेशकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार. लगी तो बाद नाही लगी तो बर्बाद. कुठेतरी नेवाली वासांच्या धडकनं वाढवली असतील या फटक्याने. आमचे मित्र देखील आम्हाला वाटतं आमचे कामगार केडीएमसीचे मिलिंद जाधव जर आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हरेश आपण पाहू शकता यावेळेला कुंदन लॉप केलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला याला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक पेक्षा जास्ती काही मिळणार. हे चांगलं क्रिकेट आहे. गुड थ्रो. नाही चांगलं क्रिकेट बघायला मिळते हेमंतच्या माध्यमातून. हेमंत आणि आपण हरेशी जोडी हळूहळू विजयाकडे चालली आहे. विजयाच्या लक्ष्याच्या दिशेने चालली आहे. धावा झाल्या धावफल करती 29. 14ची गरज आहे. 10 चेंडू. कुंदनचं षटक फार महत्वाचं आहे. लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतो स्ट्रायकरला हरेश. चांगला चेंडू होता. जेंटल टच करतो बॅकफुट जाऊन कट करतो यावेळेला. त्याला माहिती सिंगल डबल इथे कुंदनच्या षटकामध्ये कमीत कमी 7-8 धावा आल्या तर आपण विजयाकडे वाटचाल करू शकतोय. 9 चेंडू 13 धावांची गरज. 13 धावा 9 चेंडू. जिंकणार कोण तू खोनी की नेवाली की आपण तर खोनी. दोन्ही संघ मात्र आपण तर मैदान सोडायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ मात्र हार मानायला तयार नाहीयेत. वातावरण बघा थोडंसं शांत झालंय. या शांत वातावरणामध्ये चाललेली सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये पोहोचल्यानंतर रविवारी यायला लागणार आहे. कुंदन लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. फटका चांगला यावेळेला पॅरलल स्ट्रोक बघायला मिळालाय. सरप्राईज करणं झाले चूक. 55 काय तो पाहायचंय. षटकार फ्लॅट सपाट षटकार. चूक झाली सरफराज कडनं. नाही एक चूक ना तुम्ही अख्खा दिवस काम चांगलं केलं तिथे तुम्हाला एक चूक केली ना तर तुमच्या माथीवर चुकाच पडू शकतायत. आणि धावसंख्या धावफल कर. थांबतो सांगतो धावा दिल्या धावफल कर 36 धावा. 7ची गरज आहे. यावेळेला आपण तर पंचांकडे पाहिलं जातंय. पंच प्रश्न विचारतात काय झालं म्हणून. डॉट चेंडूची समाप्ती. प्रेशराइज क्रिकेट बघायला मिळालंय. समीकरण बघायला मिळते. आता समीकरण आहे आपण या षटकातील चेंडू बघत अतिशय मला लवकर समीकरण सांगा. 7 चेंडू. चेंडू बॅकफुट गेला कट केला यावेळेला. स्वीपा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव. दुसरी धाव होते का पाहायचंय. डायरेक्ट हिट. बॅटर बाद. सरफराजला सांगतात कुंदन की कॅच घे. आता समीकरण बदललं. येणारे चेंडू बाकेत 6 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक मोठा फटका मॅच संपून जाईल. 1-2 विकेट 1-2 डॉट चेंडू मॅच मध्ये मजा येईल.
दोन्ही संघाचे पाठीराखे आता शांत बसले आहेत. मैदानावर आपण जर बघितले ना तर मशान शांतता. मी तर एकच म्हणेल, मुडद्यामध्ये शांती आणि खेळाडूमध्ये क्रांती. क्रांती घडवावी लागणार आहे. तेजस, क्रांती कोण घडवणार? आपण इथं खोनीवासी की नेवालीवासी? दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थाने मी कोणी जिंको कोणी हारो, खऱ्या अर्थाने आपण कोला ग्रुप 22 एकर आयोजित आपण आई गावदेवी चषकाचा विजय असणारे त्यांच्या आपण केलेल्या मेहनतीचा विजय असणारे, त्यांनी केलेले परिश्रम आणि त्यांनी जमवलेले इथे सर्व संघांना खेळण्याची संधी दिली आहे. हे म्हणजे बाद झालाय. 6 चेंडू 6ची गरज आहे. टेन्शन वाढलंय आता नेवाली आपण तर पाठीराख्यांचं. जय बोले नेवाली पाठीराख्यांचं टेन्शन वाढलंय. टेन्शन का वाढलं तर हेमंत धावबाद झाला. महेश डोवाळेकडनं 5000 विजय षटकार मारला तर. पण आता कदाचित मी तर म्हणेल ना, हरेश सांगत असेल पैसे नको मला फक्त गावासाठी ट्रॉफी मध्ये पाहायचंय आणि त्यासाठी मला मेगा फायनल मध्ये संघाला घेऊन जायचंय. पण खोनीवासे मानत असतील की इथून विकेट आला तर आम्ही आमच्या संघाची आपली ताकद वाढेल. गोलंदाजी मार्कवर येतोय सरफराज शेख, ज्याने आज बॅटिंग खूप चांगली आहे. पाहिजे त्याच्याकडे षटक सुपूर्त केलंय. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता है, मंदिर जाके भगवान नहीं मिलता है, लेकिन आज लोग भी उस पत्थर को पूछते की भरोसा लायक इंसान नाही मिळत आहे. भरोसा दाखवलाय सरफराज शेखवर. बॅटिंग खूप चांगली केली आहे. इथून 6 धावा डिफेन्स करतो का पाहायचंय की हरेश भरपूर अनुभवी खेळाडू आहे. मी तर एकच म्हणेल, माणसाचे कर्म आणि अनुभव 2 गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतो, अनुभव जिंकायला शिकवतो. हरेश इथून मात्र अनुभवाची शिदोरी घेऊन जिंकून देतो का पाहायचंय. हरेशने सामना जर जिंकून दिला तर नेवाली वासी मात्र थक्क होतील आणि त्याला शाबासकी देतील. सरफराज गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, 100% बॅकवर्ड स्क्वेअर लेग, 100% डीप स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. विकी आता आपण इथे शॉर्ट लेग रिजन मध्ये तैनात आहे. 100% लॉंग ऑनला आपण पाहू शकता. सरफराजचा पहिला चेंडू आपण इथं सोडून दिलाय. पंच मात्र कोणत्याची खूण करत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. 5 चेंडू 6ची गरज आहे. समीकरण वाढलंय, धगधग वाढलीये. दोन्ही संघांचे पाठीराखे शांत बसले आहेत. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिले आहेत, जे उभे होते ते पुढे आले आहेत. सरफराज हा चेंडू फटका चांगला, या वेळेला गॅप शोधले का पाहायचंय. क्षेत्ररक्षक वेगाने तो 1 धाव कंप्लीट केली. 2 धावा होणार नाहीयेत. आर्यन गुड थ्रो. आता समीकरण बदलतंय. येणारे 4 चेंडू 5ची गरज आहे. नवीन बॅटर आला या वेळेला स्ट्राईकला आपण पाहू शकता. भावेश आलाय आता नवीन बॅटर. पाहायचंय भावेश काय करतोय. समीकरण सोपं आहे पण अजून जिंकला नाहीये इथून कोणता संघ. कारण का कोणी संघ देखील हरला नाहीये किंवा आपण पाहिले तर नेवाली संघ देखील हरला नाही. कोणताही संघ इथे विजय प्राप्त झाले नाही. येणारे 4 चेंडू 5ची गरज आहे. सरफराज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला भावेश. हा चेंडू यावेळेला आपण जाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चालला. स्क्वेअर लेगला 1 धाव कंप्लीट केली. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. चूक झाली आहे मैदानावर. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. समीकरण बदलतंय. आता येणारे चेंडू बाकी 3 धावावेत. 3 चेंडू 3 धावेची गरज आहे. काय मॅच रंगली बघा मैदानावर. सामना आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. कोणी जिंको कोणी हारो, फक्त क्रिकेटचा विजय होणार आहे. कुंदन बघा आपल्या खेळाडूंना रिलॅक्स राहायला सांगतोय, शाबासकी देतोय. चेंडू टाका तुम्ही, चूक झाली तर आपण वापसी करू. इथून मोठा फटका आला तर कदाचित नेवाली संघ मॅच जिंकेल. पण धगधग वाढली आहे. सरफराज चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला भावेश. हा चेंडू यावेळेला पंच वाईटची खूण करतायत. मनोज पवारने मला वाटतं बॅटरची धगधग वाढवली असेल कदाचित. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 3 चेंडू 2ची गरज आहे. अति समीकरण सांगत जा जरा, का तुम्हाला मी सातत्याने सांगतो समीकरण सांगणं फार गरजेचं आहे. कारण एक मॅच अशी झाली, तुम्ही मॅचचं विवरण करणार नाही. खूप टेन्शनचं काम आलं होतं. मग समालोचकांना टार्गेट केलं जातं. त्यामुळे गुणलेखकांनी सातत्याने टार्गेट सांगत असतं. 3 चेंडू 2. हा चेंडू पूल केलाय. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का इथे. चूक झाली. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि जय भोले नेवाली संघ मेगा फायनल विजयी संघाचे अभिनंदन. खूप चांगला खेळ केलाय. आपण बघितले तर खोनीसी संघाने देखील त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. नाही, पहिली मॅच आपण पाहिली तर वाडेकर वर्षे विपक्ष वडवली बी. त्यानंतर दुसरी मॅच असणारे गोटेगर बी विपक्ष वाकलन. तिसरी मॅच असणारे सागा विपक्ष कोले नंदुली. आणि चौथी मॅच मोठी देसाई विपक्ष
भवाले असे संघ उद्या खेळण्यात आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच घोषित करतोय. मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करू. नाही, हरेशचं कौतुक करेल, शेवटपर्यंत थांबला हरेश. तर मॅन ऑफ द मॅच लगेच डिक्लेअर करा. काय जबरदस्त खेळ केला आपण. हरेश मैदानावर थांबला कारण त्याला माहिती आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहुल जाधव. 5 चेंडू 18 काय बॅटिंग केली. चला राहुल या. सरफराज हाडलक खूप चांगला खेळ केला होता त्यांनी, पण एक चूक झाली ना तिथे कुठेतरी कुंदन देखील नाराज झाला. आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये एक चूक तुम्हाला खूप महागात पडते, एक चूक तुमच्या संघाला आपण स्पर्धेतून बाहेर घेऊन जाते आणि ती चूक झाली सरफराज कडून. मला वाटतं तो झेल सुटला गेला. काय हरकत नाहीये, क्रिकेटमध्ये हार जीत होतच असते. राहुल लवकर या. चला राहुल हाडलक विकी खूप चांगला खेळ केला. सरफराज हाडलक चला राहुल जरा लवकर या. नाही जय भोले आपण तर नेपाली संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. नाही सिनियर खेळाडूंची आता काय भूमिका असते ना ते आता हरेशने दाखवून दिलंय. मी सांगायला सर्व खेळाडूंना मी तर नम्र विनंती करेन की हरेशचा आदर करा तुम्ही. तो सिनियर खेळाडू आहे बघा, तो थांबला, विकेट थांबले. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहुल. नाही सर्व खेळाडूंनी ना, सर्व सिनियर खेळाडूंचं कधी पण ना आपण तर त्यांना मान सन्मान द्या. आणि हरेश थांबला तिथे तुम्हाला विकेट आपण तर मॅच देखील जिंकता आली. वेल प्लेड हरेश. जरी राहुलने सामना जिंकून दिला पण राहुल देखील आपण हरेश देखील तितकाच उपयुक्त खेळ केला त्यांनी. राहुल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.